नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गिफ्ट ऑफ नेचरमध्ये. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे एका अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थानी, ज्याचं नाव आहे मेरुलिंग. मंदिराच्या शेजारीच असलेले हे पाण्याचे नैसर्गिक कुंड आणि त्याचे हे बांधकाम आपण पाहत आहे. चला तर आपण आता प्रथम बांधकाम पाहूया पाण्याच्या कुंडाचे. आणि शेजारीच असलेले हे जुनं हेमाडपंथी बांधकाम आपण पाहत आहे. पूर्ण दगडी शिल्प आणि त्याच्यावरती कोरलेले असे हे कोरीव काम आजही सुस्थितीत आहे. आणि इथं पाण्याचा स्रोत हा नैसर्गिक आहे आणि हे पूर्ण वर्षभर पाणी इथं टिकून राहतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये इथं पाणी हे टिकून असलेले आपणाला पाहायला मिळत आहे. या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगरातून येणारे पाणी येथेच साठवले जाते. कुंडाच्या बाजूनी दगडी पायऱ्या आणि भिंतीचे बांधकाम केलेले आहे. अनेक भाविक दर्शनापूर्वी या कुंडात हातपाय धुवून शुद्ध होतात. हे कुंड निसर्ग आणि मानवी बांधकामाचा एक उत्तम संगम आहे. आपण पाहतोय की हे अतिशय सुंदर असं कोरीव काम आणि आता त्याला थोडंसं असं त्याच्यामध्ये भेगा दिसत आहेत आपणाला. खूप जुनं बांधकाम आहे आणि प्रत्येकाने इथे येऊन ह्या निसर्गाचा आनंद घ्यावा. इतकं सुंदर असं हे पवित्र ठिकाण आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी अनेक ऋषीमुनींनी या डोंगरांच्या शांत वातावरणात तपश्चर्या केली होती. येथील गुहा आणि नैसर्गिक शांतता आजही त्या कालखंडाची साक्ष देते. तर चला जाऊया आपण आता मेरुलिंगचे दर्शन घेण्यासाठी. इथूनच आपण आता मुख्य दरवाजातून प्रवेश करणार आहोत. इथेच हे असे देवासाठी जे लागणारे बेलपत्र, फुले, नारळ आपल्याला इथं मिळतात. मेरुलिंग आणि हा दर्शन घेण्यासाठी भव्य आणि असा दरवाजातून आपण आता आत प्रवेश करणार आहोत मुख्य दरवाजातून. आणि हे तटबंदी आपण पाहतोय. भक्कम अशी ही तटबंदी, अशी एका किल्ल्याच्या दरवाजाला जशी भक्कम तटबंदी असते तसा हा मोठा किल्ल्यासारखा हा दरवाजा. आपण ह्यातून आत्ता प्रवेश करत आहे. समोरच आपणाला हे मंदिराचं दर्शन होत आहे. आणि हे उंच असं हे डोंगराच्या वरती माथ्यावरती हे मंदिर आहे. आणि इथूनच सर्व आपणाला निसर्गाचं एक सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे जुनं हे सर्वात जुनं हे बांधकाम आपण पाहतो. भक्कम भिंती आहेत, अजूनही सुस्थितीत आहेत. मंदिराच्या परिसरात दूरवरून येणाऱ्या भाविकासाठी निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. येथे राहण्याची आणि विश्रांतीची सोय आहे. या इमारती आधुनिक पद्धतीच्या असल्या तरी त्या मंदिराच्या वातावरणाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या आता तटबंदीवरून मंदिराचं दर्शन व सभोवतालचं दर्शन घेत आहे. आपण पाहतोय की मंदिर, परिसर, तटबंदी आणि हे अष्टकोनी असं हे मंदिर. आता आपण प्रत्यक्ष माहिती मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडूनच घेणार आहोत. ओम नमः शिवाय. श्री क्षेत्र मेरुलिंग, पोस्ट मोरगर, तालुका जावली, जिल्हा सातारा. आज 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्र या निमित्तानं या ठिकाणी असंख्य भक्तगण येत असतात. हे जे देवालय आहे हे देवालय पांडवकालीन असून या देवालयाची आख्यायिका अशी आहे की ज्या वेळेला पांडव अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला त्यांच्या कळपातील गायी चरण्याकरता या इकडे येत असत. त्यातील एका गायीने या ठिकाणी तिच्या आचळामधून दूध सोडत असे. मग त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना असं कळालं की
या कळपामधील एक गाय इथे दूध सोडते. मग पांडवांनी उत्खनन केल्यानंतर इथं शिवलिंग प्राप्त झालं. शिवलिंग प्राप्त झाल्यानंतर त्याची स्थापना करून हे प्रचंड हेमाडपंथी मंदिर असं बांधले गेलेलं आहे. आणि मंदिराची पूर्ण बांधकाम शैली बी वेगळीच आहे ना. हेमाडपंथी म्हणजे ही पांडवकालीनच म्हणायचं. हां, याच्यामध्ये पूर्णतः जांभ्या दगडामध्ये हे बांधकाम पूर्ण त्या काळातलं केलेलं आहे. हे खूप पांडवकालीन असल्यामुळं खूप जुनं आहे हे, असं आहे. बाकी चैत्रशुद्ध कामदा एकादशीला या ठिकाणी शंकर पार्वतीचा रात्री 12 वाजता शुभविवाह होत असतो दरवर्षी. याच वेळेला शिखर शिंगणापूरला सुद्धा जी यात्रा असते तर तिथं दीपमाळ पेटवली जाते आणि इथेही दीपमाळ पेटवली जाते. या दोन्ही दीपमाळी पेटवलेल्या इथून दिसतात. श्रावणी सोमवार 4 असो किंवा 5 असो, या 4-5 श्रावणी सोमवारमध्ये भाविकांची श्रद्धेनं या ठिकाणी खूप गर्दी असते. अनेक भाविकांना या परमेश्वरानं त्यांनी ज्या काही परमेश्वराजवळ मागणी मागितली असेल की माझं ही अडचण आहे ती दूर करा, तर परमेश्वरांनी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. असे असंख्य भक्त अगदी पुणे, मुंबई, पंचक्रोशी या सर्व या ठिकाणी मनोभावे येतात आणि परमेश्वराला या ठिकाणी शरण जातात. असं हे ठिकाण आहे. असंच तुम्ही आत्ता या चॅनलद्वारे मी आपणास मेरुलिंग देवस्थान ट्रस्ट विश्वस्त या नात्याने आपणास विनंती करतो की जास्तीत जास्त प्रसार करून या देवालयाची महती आणि देवालयाच्या जे वैदिक गोष्टी किंवा त्यांचं जे कृपादृष्टी आहे ही सर्वत्र पोहोच करावी, एवढंच निवेदन. मंदिराच्या सभोवतालचा परिसर आपण पाहत आहोत. हे पाहतोय अतिशय सुंदर अशा ह्या पर्वतरांगा आणि निसर्गाचा आनंद इथं आल्यानंतर जो काय मिळतोय तो अवर्णनीय आहे. निसर्गाचा आनंद शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. हे मंदिराच्या समोरच असलेली दगडामध्ये बांधलेली ही उंच दीपमाळ सण उत्सवाच्या वेळी किंवा विशेषतः देवाच्या लग्नाच्या वेळी या दीपमाळेवर दिवे लावले जातात, ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. ही एकच उंच शिळा आणि त्याच्यावरतीही दिवा लावला जातो. आता इथूनच आपण पाहत आहोत नंदी. चला तर आपण आता दीपमाळ पाहिली. आता दीपमाळेनंतर आपण डायरेक्ट आता नंदीचं दर्शन घेण्यासाठी जाऊया. हे भव्य असं नंदी मंडप. मंदिराच्या समोरच एक स्वतंत्र नंदी मंडप आहे. यामध्ये महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची भव्य आणि सुबक दगडी मूर्ती आहे. या नंदीचे तोंड थेट गाभाऱ्यातील शिवलिंगाकडे आहे. या मंडपाचे बांधकाम हे मुख्य मंदिराच्या शैलीला साजेसे असेच आहे. चला तर आपण आता नंदी महाराजांचे दर्शन घेऊया आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया. आपण आता मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहे. चला जाऊया दर्शनासाठी. मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे. प्रथम इथं आपणाला हनुमानरायाचे दर्शन होते. दर्शन घेऊया.
इथे गरुड महाराजांचे दर्शन. इथून आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहे. ज्या दर्शनाची आपणाला आतुरतेने ओढ लागली होती ते दर्शन आपणाला आता होत आहे. स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन आपल्याला होत आहे. पांडवकालीन हे मंदिर. अतिशय सुंदर आणि पवित्र असे हे ठिकाण. या ठिकाणीच ध्यानधारणा करण्यासाठी इथे साधू संत येत, कारण हे निसर्गरम्य आणि असं या सुंदर अशा पवित्र ठिकाणी आज आपल्याला इथं दर्शन घेता आलं आणि प्रत्यक्ष मेरुलिंगाचे दर्शन झाले. मुख्य म्हणजे विवाह सोहळा 2026 28 मार्च 2026 शनिवारी मेरुलिंगाची मुख्य यात्रा चैत्र शुद्ध दशमीला व 29 मार्च 2026 रविवार मेरुलिंग देवाचे लग्न चैत्र शुद्ध एकादशी कामदा एकादशी या दिवशी आहे. इथे तुम्ही अवश्य या व या लग्न सोहळ्याचा आनंद घेऊया. मेरुलिंग हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या ठिकाणाला प्रतिकाशी साताऱ्याचे एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. येथील शिवलिंग अत्यंत प्राचीन असून मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची आहे, जी ध्यान आणि उपासनेसाठी अत्यंत पूरक मानली जाते. स्थानिक मान्यतेनुसार येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे. स्वयंभू स्थानामध्ये ऊर्जेचा स्रोत अधिक असतो असे मानले जाते. लोककथेनुसार प्रभू श्रीराम आणि पांडवांच्या वनवासाच्या काळात अशा दुर्गम आणि पवित्र ठिकाणी त्यांनी वास्तव्य करून शिव आराधना केल्याचे संदर्भ जोडले जातात. ही मंदिराची आपण भक्कम अशी तटबंदी पाहतोय आणि मंदिराच्या परिसरात पाण्याचे नैसर्गिक कुंड आहेत हे आपण पाहिले. अध्यात्मात तीर्थस्थानाला मोठे महत्त्व आहे. येथील पाणी पवित्र मानले जाते, ज्याने मन आणि शरीर शुद्ध होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंडळी, महादेवाच्या पवित्र डोंगररांगेत मेरुलिंगासोबत आई अंबाबाईचे देखील अतिशय सुंदर मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या देवीच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. जेव्हा देवाचे लग्न लागते तेव्हा या देवीला माता पार्वतीचे रूप मानले जाते. येथील देवीची मूर्ती अत्यंत सात्विक आणि तेजपुंज आहे. स्थानिक भाविक या देवीला आपली ग्रामदेवता किंवा कुलस्वामिनी मानतात. निसर्गरम्य डोंगराच्या पार्श्वभूमीवर हे छोटेसे मंदिर अतिशय शांत ठिकाणी आहे. अतिशय मनाला शांतता समाधान झाल्यावर नक्कीच मिळते. मेरुलिंगचे दर्शन घेतल्यानंतर येथील देवीचे दर्शन घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण आता या देवीचं दर्शन घेतलेलं आहे.